मंगल मृत्यू. ज्या वेळेला अंतःकरणात भगवान परमात्म्याची प्रतिमा आणि ओठात त्या रामरायाचं नाम असेल आणि या वेळेला आलेला मृत्यू हा निश्चितच मंगलप्रद आहे. मग मृत्यू म्हणजे नेमकं काय? मृत्यू म्हणजे प्राण जाणे. प्राण गेला म्हणजे मरण, मृत्यू. प्राण जाणे म्हणजे नेमकं काय? तिकडनं सांगितलं गेलं की श्वास बंद पडला म्हणजे मृत्यू. बरोबर आहे. श्वास जो आपण घेतो त्या श्वासाद्वारे काय घेतो? प्राणवायू. पण काही लोक पाण्यात बुडून, पुरात, नदीत, विहिरीत, तलावात बुडतात आणि त्यावेळेला नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा श्वास बंद पडतो. त्यावेळेला त्याच्या पोटाला पंपिंग करून पोटातलं पाणी काढलं जातं आणि ऑटोमॅटिक त्यांचा श्वास सुरू होतो. किंवा दवाखान्यात उपचार घेता घेता अचानक एखाद्या रुग्णाचे प्राण बंद पडतात, श्वास बंद पडतो. त्यावेळेला डॉक्टर त्यांना ते शॉक ट्रीटमेंट, एक झटका मशीन, ते छातीवरती देऊन त्या हृदयाला जोरात झटका दिला जातो आणि पुन्हा त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू होतो. मग श्वास बंद पडणे म्हणजे जीव जाणे का? मग 10 मिनिटं घेऊ नका. म्हणजे मृत्यू म्हणजे काय? काय क्रिया घडते? म्हणजे मरण. श्वास बंद पडला तर पुन्हा येऊ शकतोय, येतोय, मग त्याला मरण कसं म्हणावं? ज्या वेळेला आपण प्राण एक समजतो, प्राण जाय पर बच्चन न जाय. एका गाडीवाल्या टीशीने अमिताभ बच्चन आणि प्राण ते गावाला चालले होते. म्हणले अमिताभ बच्चनला थांबवलं आणि प्राणला मध्ये सोडलं. म्हणले का हो काय? नाही म्हणे आम्ही वाचलंय की प्राण जाय पर बच्चन न जाय, म्हणून तुम्हाला नाही जाऊ देत आहे. प्राण माहिती? प्राण किती प्रकारचे आहेत? प्राणाचे 10 प्रकार सांगितले आहेत पुराणात. मग एक प्राण गेला तर काही फरक पडत? तो पुन्हा येतोय, कारण इकडे मेजॉरिटी 9 प्राण तुमच्या शरीरात आहेत, बहुसंख्या. त्याच्यामुळे एक गेलेला प्राण श्वासोच्छ्वास बंद पडला पुन्हा येऊ शकतोय, कारण 9 प्राण त्याला ओढायला बसले. मग 10 प्राण आपल्या ह्या पुराणात दिलेले आहेत. आपण नित्य म्हणतो देवाला नैवेद्य दाखवताना नाक बंद करून प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, मग पूर्ण ब्रह्मणे नमः. ही पंचप्राण देवा, ही 5 प्राण तुला अर्पण. पंचप्राणांच्या ज्योती आपण म्हणतो. 5 वाती त्या नसल्या तरी चालतील, पण पंचप्राणाच्या ज्योती भगवंताच्या आरतीसाठी तयार तळमळीने ठेवा. ती ज्योती महत्वाची आहे. पंचारतीला 5 वाती खोसण्याला जास्त महत्व नाही. पंचप्राणांच्या ज्योती. मग आणखीन 5 प्राण कोणते? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये या पंचप्राणांचं वर्णन करतात. एक आहे, दुसरा आहे कूर्म,
चौथा आहे देवदत्त. ही पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, या एकेका प्राणाचं कार्य शरीरात काय? प्राणवायू हा पहिला प्राण, प्राणवायू. नाकातून तोंडातून आपण जो श्वासोच्छ्वास घेतो आहे, याच्यामध्ये जो प्राण आहे त्याला प्राणवायू, ऑक्सिजन पुरवठा. दुसरा सांगितला अपान वायू, हा पण एक वायू आहे, हा आपल्या शरीरात आहे. व्यान, हा व्यान वायू रक्त पुरवठा सुरळीत पुरवण्याचं कार्य करतो. रक्त पुरवठा पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पोहोचवण्याची जी पंपिंग आहे कार्य, ऊर्ध्व गतीने रक्त पुरवठा हा व्यान वायू करत असतो. हा एक विशिष्ट वायू आहे. उदान वायू अन्नाला, त्याच्यातून चांगले पदार्थ, शरीराला उपयुक्त पदार्थ म्हणजे सत्वगुण हे बाजूला काढतो. टाकाऊ मल मूत्र हे डिवायडेशन, आणि रक्त बाजूला, रस बाजूला, तेज बाजूला, वीर्य बाजूला, मल बाजूला, हे जे बाजूला होत आहे, हे हा उदान वायू त्या ठिकाणी कार्य करतो. थोडं त्याचं चलन वलन बिघडलं, तो वायू बिघडला की आपण म्हणतो ऍसिडिटी झाली, आता करपा ठेकर. कारण आता मल आणि शरीराचे पूरक पोषक पदार्थ हे विघटन होत नाहीये, ते सडायला लागतात. वायू जीव तळमळून टाकतो. असं वाटतं पटकन मोकळा झाला तर बरं आहे, नाही तर अटॅक येतो का काय, छातीवर दाब पडतो. हा उदान वायू आहे. आणि पाचवा सांगितलंय समान वायू, त्याचं नावच आहे समान वायू आहे. हा शरीराचा समतोल राखण्याचं काम करतोय. बघा आपलं शरीर उभं आहे, या प्रेताला उभं करता येईल का? प्रेत आणि हे आपलं शरीर, याच्यात जोपर्यंत तो समान वायू या शरीरात आहे तोपर्यंत मनुष्य उभा आहे. हात उचलतोय, पाय उचलतोय, उडी मारतोय, तरी तोल राखतोय. हा समतोल राखण्याचं काम म्हणजे आता आपण ज्याला हायड्रोलिक टेक्नॉलॉजी जी म्हणतो, ही परमात्म्याने आपल्या शरीरात घालून ठेवलेली त्या समान वायूच्या अधिकाराने आपण हातपाय उचलू शकतो, डोळ्याची उघडझाप करू शकतो. हा समान वायू पूर्ण शरीरातून नाही, फक्त थोडा काही शरीरातून, अर्ध्या शरीरातून ज्या वेळेला काम करायचं सोडतो त्यावेळेला त्याला आपण म्हणतो अर्धांग वायू. तिथे पण वायू हा शब्द आहे. अर्ध्या अंगातून ज्या वेळेला हा वायू काम करायचं सोडतो त्यावेळेला आपला हात आपल्याला उचलला जात नाही, तो असं उचलून ठेवावा लागतो. आपला हात जड होतो, आपल्याला आपला पाय उचलला जात नाही, आपलं तोंड उचललं जात नाही, आपली पडलेली डोळ्याची पापणी उचलली जात नाही. डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन पापणी पडलेले पेशंट येतात, त्याची पापणी त्याला उचलली जात नाही. काय अधिकार आपल्या शरीराचा? तो समान वायू जोपर्यंत या शरीरात समांतर पद्धतीने वाहतोय तोपर्यंत समतोल आहे. अर्ध्या याच्यातून सोडला की तो हात पाय लुळा पडतो, शरीर त्याचा राखला जात नाही, तोल एका बाजूला जातो, म्हणजे समान वायू तुम्हाला समांतर ठेवतोय. हा ज्या दिवशी बघा मी जसं म्हटलं प्राणवायू गेला तर पुन्हा तो पंपिंग किंवा ते धक्क्याने डॉक्टर पुन्हा त्याला श्वास सुरू करताय, तसा हा समान वायू आहे. काही वेळेला शरीर सोडतो पण बाकीचे वायू शरीरात आहे म्हणून तो जिवंत आहे. मग त्या अवस्थेला म्हणतो आपण कोम्यात जाणे. शरीराची अजिबात हालचाल नाही, डोळ्याची उघडझाप नाही, पण मधलं सगळं मशीन चालू आहे, शरीर बंद. अण्णांच्या एक स्नेहापोटी आणि 40 गावचे आपले लाडके प्रत्येक कार्याला हजर राहतात. व्यासपीठाचा सन्मान पुंडलिक वरदा हर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. व्यासपीठाचे आणि सर्व श्रोतृगणांचे आशीर्वाद सदैव आमदार साहेबांच्या पाठीशी आहेतच. खूप खूप शुभाशीर्वाद, असं सत्कार्य तुमच्या हातून घडत राहो ही शुभेच्छा आणि दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद.
ज्या वेळेला शरीरातला हा पाचवा प्राण समान हा शरीर सोडतो, त्यावेळेला शरीर मृत अवस्थेला म्हणजे कोम्यात पोहोचतो. आपण त्याला कोम्यात जाणं असं म्हणतो. पण मनुष्य मेलेला डिक्लेअर केलाय का? मृत नाही. ज्याचा व्यानवायू जो रक्त पुरवठा पंपिंग करतो तो बिघडला तर त्याच्यासाठी विज्ञानाने उपचार पद्धती शोधून काढलेली आहे. डायलिसिस यंत्राद्वारे संपूर्ण शरीरामध्ये रक्त पुरवठाचा संचार पोहोचवणे, पुरवणे. जे शरीर काम करू शकत नाहीये तो वायू शरीरातला बिघडलाय. या एकेका वायूचं महत्व शरीरात आहे. नाग नावाचा जो वायू आहे हा शरीरातून उलटी वमन करण्याचं कार्य करतो. पोटातला विषारी घटक बाहेर ढकलण्याकरता जी एनर्जी, जी शक्ती वापरली जाते तो म्हणजे नाग नावाचा वायू आहे शरीरातला. कूर्म नावाचा वायू आहे जो डोळ्यांच्या उघड झापीमध्ये सहकार्य करतो. क्रिकल नावाचा वायू आहे जो शिंक, ढेकर, खोकला या गोष्टी करता एकदम प्रेशर जे आहे हे निर्माण करण्याकरता क्रिकल नावाचा वायू शरीरातला काम करतो. देवदत्त नावाचा वायू आहे. हे सगळं वर्णन तुम्हाला गीतेतही वाचायला मिळेल. देवदत्त नावाचा वायू हा जांभईचं काम करतो. आणि अशा या पंच प्राणांमध्ये एखाद दोन प्राण शरीरातून निघाले तरी सुद्धा मनुष्य मृत घोषित होत नाही. डॉक्टर इथल्या नाड्या पाहतात, इथल्या नाड्या पाहतात, पण इथली नाडी बंद आली म्हणून काय मेलेला, मग इथली पाहिली जाते. इथलीही बंद आली म्हणून काय मेलेला. इथे आता एक कार्य केलं, उत्तर कार्य. त्यावेळेला आपले चाळीसगावचे सर्पतज्ञ राजेजी ठोंबरे ते आलेले होते. त्यांच्या आमच्या गप्पा गोष्टी चालल्या. त्यावेळेला त्यांनी ह्या क्रियेच्या याच्यातून सांगितलं की गुरुजी आम्ही सुद्धा किंवा डॉक्टर लोक ज्या वेळेला जांघेतली नाडी पाहिली जाते आणि ती बंद सापडते त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो मेला. नाहीतर माझ्या जीवनातला मी एक प्रसंग सांगतो. म्हटले शिरपूरकडचं कुठली तरी गोष्ट सांगितलेली होती. त्या मुलाला सर्प चावला होता आणि डेड म्हणून डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याला बुजलं, वरतून माती टाकली. पण त्यांचा एक प्रतिनिधी कोणी तिथे होता, त्यांचं यांचं बोलणं चाललं होतं. त्यावेळेला हे बोलले की नाही, या अशा परिस्थितीमध्ये मनुष्य मरू शकत नाही. तुम्ही त्याला पहा, त्याची ती कमरेतली नाडी चेक करा, जांघेतली, तो अजूनही असू शकतो. ती खात्री करा, वेळ जाईल पण एकदा खात्री करा. ते म्हणले आता परत माती कसं काय काढायची. म्हणले एखाद्याचा जीव वाचत असेल तर माती काढायला काय हरकत आहे. म्हणजे काय जिवंत दाबणार, करून तर पहा प्रयत्न. हे सगळं फोनवरती संभाषण चाललं. त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या उरलेल्या याच्यातून काढलं, त्याची नाडी चेक केली तर तिथली नाडी चालू निघाली. म्हणजे मग दवाखान्यात ऍडमिट केलं आणि ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. हा प्रसंग त्यांनी त्यांच्या जीवनातला सांगितला, सत्य घटना आहे. म्हणून हातावरची नाडी बंद पडली म्हणजे जीव जाणे नाही. त्यावेळेला त्यांना म्हटलं की ते तुमचं सायन्स आपल्या या धर्मशास्त्रामध्ये असं आहे की तेही सांगते एखाद दोन प्राण शरीर सोडून गेला म्हणजे मृत्यू नाही, आणि म्हणून मृत्यू नाही म्हणजे सुतक नाही. म्हणून घरात कोणी एखादी व्यक्ती मृत्यू पावली तरी सुद्धा फोन येतो, गुरुजी नवरात्र बसले किंवा आम्ही पारायण सुरू केलेलं आहे आणि आत्ताच आमचे काका वारल्याचा फोन आला आम्हाला, आता ते घट मांडलाय त्याचं काय. आम्ही सांगतो किती वाजता ठेवणार आहे, संध्याकाळी 4ला. मग त्याच्या आत तुझं सगळं नैवेद्य पाणी आवडून त्याचं विधिवत विसर्जन कर आणि मग जा. तोपर्यंत अजून तुम्हाला सुतक नाही. कारण शरीरातले हे 4 वायू निघून गेले तरी 5वा वायू शरीरात
टिकून आहे. मरणापूर्वी तो पाचवा वायू कुठे असतो माहितीये? तो पाचवा वायू हे याची स्थानं सांगितली, पण हा जो पाचवा वायू आहे हा आपल्या मेरुदंडामध्ये, पाठीचा कणा, रीढ की हड्डी या पोकळीमध्ये तो वायू स्थिर असतो. आईच्या गर्भात हा वायू, आईच्या प्राणातून, हा मुख्य वायू आहे. आईच्या प्राणातून, त्याला आता विज्ञान काय नाव देतं? बोन मॅरो. आईच्या शरीरातून, आईच्या प्राणातून हा प्राण त्या नाळेवाटे बाळाच्या शरीरात प्राण प्रवेश केला जातो. यालाच आपण जे वास्तुशांती, जन्मशांती आदी ज्या क्रिया करतो किंवा घरातले देव घडून आल्यानंतर देवांची प्राणप्रतिष्ठा, मंदिरातली प्राणप्रतिष्ठा, आणि मग त्या देवाच्या मूर्तीला स्पर्श करून ती व्यक्ती हृदयाला स्पर्श करत त्या मंत्राचा विशिष्ट उच्चार करत ओम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम शाम साम सम हम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम सोहम अस्याम मूर्तिषु प्राणाय प्राणाः. माझ्या प्राणातून काही अंश मी त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठित करतोय, त्या मूर्तीत तो प्राण प्रतिष्ठित व्हावा, अशा त्या मंत्रांचा अर्थ आहे. म्हणता आशाने होतो का? हा, जसा आईच्या शरीरातून त्या नाळ्या वाटे तो प्राण त्या बाळाच्या शरीरात प्रवेश करतो, तो कुठून करतो? त्याला जागा दिलेली आहे, द्वार दिलेलं आहे. डोक्याच्या मध्यभागी टाळूवरती एक छिद्र, खड्डा दिलेला असतो, आणि त्या खड्ड्यातून, त्या छिद्रातून तो प्राण प्रवेश करतो. म्हणून मंदिराचा कलश, शिखर तोपर्यंत बसवत नाही. आधी त्या देवाचे प्राण प्रतिष्ठित होतात, देव अवतरतात, देव त्या मंदिराच्या गाभाऱ्यात विराजित होतात, आणि मग तो कळस बसवून वरचं छिद्र बंद केलं जातं. का कळस नंतर बसवला पाहिजे? आधी देव प्रतिष्ठित होतात, मग कलश बसतो, म्हणजे ती जागा बंद होते. तसं प्राण प्रतिष्ठित होतात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या टाळूवरती एक इथे छिद्र असतं, खड्डा असतो. माय त्याला तेल लावून 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 टाळू भरतो. हा खड्डा म्हणजे कळस, आणि तो जसा मंदिराचा कलश बसवून ते द्वार बंद केलं जातं, मूर्ती प्रतिष्ठित होते, तसा हा प्राण स्थिर राहावा याकरता त्या टाळूवरती एक विशिष्ट आवरण नंतर येतं. पण जेव्हा हे चार प्राण निघून जातात, हा प्राण अडकलेला आहे, कारण ते आता वरती स्लॅब पडला आहे, त्याला निघायला जागा. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये त्याला अग्निसंस्कार सांगितलेला आहे. ज्या वेळेला अग्निसंस्कार करून त्या चितेवरती ते शरीर ठेवलं जातं, अग्नी धगधगतो, त्या अग्नीने तो वायू गरम होतो, हाड गरम होतात, आणि तो वायू निघायला जागा पाहतो. एखादी बाटली फुटावी आणि त्याने कमकुवत झाकण असेल, झाकणाकडून ते प्रेशर निघतं, त्याप्रमाणे तो जागा शोधतो. आता जागा दुसरी नाहीच आहे, इथेच लीक होण्याला जागा आहे, आणि म्हणून ती जागा अशी फटकन फुटते, आणि तिथून तो प्राण मोकळा होतो. त्याला म्हणतात कपाल मोक्ष. आणि पूर्वीचे लोक त्या कवटी फुटण्याचा आवाज येतोपर्यंत स्मशानात थांबायचे. आता काही कोणाला वेळ? अरे मतलब कि इस दुनिया में कौन किसका होता है, अपना खुद साया भी साथ छोड़ देता है जब अंधेरा होता है. अंधार आलं तर तुमची सावली, आपण म्हणतो ना, काय सावली सारखा माझा भाऊ माझ्या सोबत आहे, अगदी सावली, ती सावली सुद्धा अंधारात साथ सोडून जाते. इथे तुमच्या कवटे फुटण्याचा आवाज येईपर्यंत थांबायला वेळ कोणाला? म्हणतो चला, तो पाचवा वायू तिथे निघतो. अशी ही मरणाची अवस्था आहे, मृत्यू. काय ह्या क्रिया आहेत या तुम्हाला कळाव्या याच्याकरता सविस्ताराने चालल्या. हा विषय फार गंभीर चाललाय. याचं नावच जीवात्म्याची कथा आहे.
ही कथा नाचण्याकरता नाही, ही कथा आनंदोत्सव म्हणून नाही आहे. ही कथा जीवनाचं गांभीर्य घडवणारी कथा आहे. भागवतात आनंद, नाचणे कुदणे भजन पूजन भागवतात, पण या कथा आहेत आपलं गांभीर्य, आपलं जीवन, आपलं शरीर आणि जवळ येऊन ठेपलेला मृत्यू याची ओळख करून. अशी जर घरामध्ये एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असेल, जी आता शरीर शोषण करत मरणाची वाट पाहते, त्या व्यक्तीला जमिनीवरती कांबळा आदी टाकून त्याच्यावरती निजवावं दक्षिणोत्तर. कारण मृत्यू येणार हे निश्चित आहे, पण मृत्यू जर खाटेवरती पलंगावरती असं आला तर त्या व्यक्तीच्या गतीत अडचणी येतात. मृत्यू हा जमिनीवरती यावा. आणि म्हणून पूर्वी म्हणायचे, तुम्हाला अमुक अमुक असा निरोप आहे, काकांना खाली टाकलं गेलंय. खाली टाकलं गेलं म्हणजे आता वेळ थोडीशी राहिली आहे. मृत्यू जमिनीवरती यावा का, त्याचं एक कारण सांगेन पुढे. पण अशा या मरणासन्न अवस्थेमध्ये नामस्मरण चाललंय. कोणी गजेंद्र मोक्ष वाचा, कोणी भगवद्गीतेचा अध्याय वाचा, कोणी विष्णू सहस्रनाम वाचा, ज्याला जे जमेल ते, नाहीतर हरिपाठ वाचा. पण त्या व्यक्तीजवळ या मंत्रांचा, या स्तोत्रांचा उद्घोष चालू ठेवा, जेणेकरून त्याच्या कानावरती अखंड नामस्मरण येत राहील. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी महामंत्र आहे, मोक्षप्रद आहे. काशीला ज्याला मृत्यू येतो त्याच्या कानात स्वतः महादेव राम नामाचा उपदेश करतात, असं ग्रंथात दिलं आहे. ज्याला काशीत मृत्यू येतो त्याच्या कानात भगवंत रामनाम सांगतात महादेव. आता इकडे तर काही नाही, त्याने इकडेच काशी केली, तर मग आता काय करणार. तर त्याच्या कानात आपण रामनाम सांगायचं आहे. पण आपण याच्या उलट करतो. ही अवस्था अशी आहे की त्या भगवद्गीतेचं, विष्णू सहस्रनामाचं, गजेंद्र मोक्षाचं, हरिपाठाचं जे काही असेल ते स्तोत्र पठण करत आणलेलं आपल्या घरी तीर्थाच्या बाटल्या माळोच्या वर इकडे तिकडे कुठेतरी बाथरूमच्या कान्या कोपऱ्यात ठेवलेल्या असतात, त्या झटकायच्या, त्याचं तीर्थ काढायचं, त्याचं तुळशीपत्र टाकायचं आणि अभिमंत्रित केलेलं ते गंगाजल त्या जीवातल्या, त्या मरणासन्न, मरणाची वाट पाहणाऱ्या त्या व्यक्तीला पाजत राहायचं. म्हणजे मुखात गंगाजल, कानावरती भगवंताचं नाम, अशा पवित्र अवस्थेत त्याचं प्राणोत्क्रमण होतं. कारण आपण तीर्थहून पाणी तर आणतो, पण एकदा गंगा पूजन झालं की त्यानं काय करणार. आता तुझी नको वाटतो, पण कोणी जाईल त्याला तर द्या बाबा. म्हणून त्या घरात गंगाजल असलं पाहिजे. कोणीतरी जात आहे, ताई तुमच्याकडे गंगेचं पाणी एक पाव द्या, पटकन वाटीभर द्यावं, त्या व्यक्तीच्या सद्गतीला उपयोगात येईल. आपण उलट करतो, न गंगाजल देत, न तुळशी दल देत, न नामस्मरण घेत, किंवा कोणीतरी श्रीराम जय राम जय जय राम, हरे राम 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 काहीतरी नामस्मरण, हे नाही काय. वय काका काकू नाना देखा ना कोण उन्हा तुमले भेटाले. नाना भोकरे डोळे करून पाहू. एक तर नानाचे कान जाईल, समजा थोडंफार ऐकू आलं किंवा ते खाना खुना करून करून जो आटापिटा हिचा चालतो ते पाहून समजा नानाला कळलंय, तरी नानाला ओळखू, आता डोळे अंधुक झालेले ते ओळखू येत नाही. कोण आहे माय तू, मी आशा आहे ना. तो म्हणतो आता माझी जगायचीच आशा नाही, तू आता उली का भेटाले. जित्ता होता तो काही पाणी पाजायला मुली नाही.
तर तुमची लेक, तुमचा मुलगा, तुमचा पुतण्या, तुमचा भाचा, तुमचा भाऊ, ते नको असलेले नाते आता पुढे आणतात आणि त्याला ओळखणं, त्याला पाहणा डोळे उघडून, तो आता देवाकडे दुर्लक्ष करतो, यांच्याकडे पाहतो. याला संसारात अडकवून ठेवायचं काम आपण करतो. त्या स्मृती भ्रंश झालेल्या आठवणी पुन्हा आठवणी देण्याच्या, त्या संसाराच्या आठवणी करून देण्याचा प्रयत्न आपण करतोय. देखा ना, तुमना चुलता होणं भेटाले, हौस का तो बांधतो रे तो, हा त्याच्या शेतात नागोबा बनून येतो. थांब, तुला मी जोडतो. हो विशाल भाऊ यार, विशाल भाऊ इकडे. आणि ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. जर तुम्हाला करायचंच आहे त्याच्या प्रती, तर नामस्मरण करा, चिंतन करा. हरी 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 तू, हरी तू हरी हरी तुम्ही म्हणारे या अवस्थेतून तो जीव आता प्राणोत्क्रमणाच्या वाटेवरती आहे. आपण त्याला या संसाराकडे न वळवता त्याला परमार्थाकडे वळवलं पाहिजे. त्याला देवाची आठवण करून दिली पाहिजे, संसाराची आठवण नाही. आता ही अवस्था झाली, अगदी जवळ येऊन पोहोचलं. एक विचित्र घटना घडते, सगळ्यांकडेच नाही पण बहुतांश लोकांकडे ही अवस्था पाहायला मिळते. त्या मरणासन्न व्यक्तीची, जी मृत्यूची वाट पाहते. काय बरं घडते ती गोष्ट? देखा अण्णा, अण्णा तो खांबा जो उभा आहे तुम्हाला बलही राहणार. अण्णा तुम्हाला असं म्हणत चाल म्हणा, सांगे चाल. हा एक म्हणा खाटशे बठेले, पलंगवर बठेले, तो दारशे उभा आहे, तुम्हाला म्हणा चाल म्हणा सांगे. बऱ्याच लोकांकडे ही अवस्था पाहायला मिळते. ती व्यक्ती बडबडते. आपण म्हणतो यम नानाले यम लागणार. ती व्यक्ती बडबडायला लागते. कोणीतरी दोन लोक मला घ्यायला आले. एक इथे पलंगावर बसलाय, तुम्हाला कसं दिसत नाही पहा ना. एक दाराजवळ आहे, तो चाल घ्यायला आलो तुला. याला विज्ञान काय म्हणतं मला नाही माहिती. विज्ञान त्याला स्मृतिभ्रंश म्हणतं. मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूवरचा ताबा सुटला आणि तो बडबडायला लागला. पण असंच का बडबडतात सगळे मरणारे काही समजत नाही. घ्यायला आले, दोन दोन दिसतात. वेगळं का नाही बडबडत? हा जरा संशोधनाचा विचाराचा विषय आहे. पण आपलं शास्त्र सांगतं की त्याला यमदूत दिसतात. तस्मिन् क्षणे तेषां दैवी दृष्टी प्रजायते. त्या मरणासन्न अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला दैवी दृष्टी प्राप्त होते. दोनदा आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते, जी संजयाला प्राप्त झाली होती महाभारतात. ती दिव्य दृष्टी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात दोन वेळेला मिळते. तो चष्मा देव आपल्याला दोनदा देतो. ती दृष्टी अशी आहे, ती दृष्टी हे जग ब्लर अदृश्य करून टाकते.
हा जो सगळ्यात दिसणारा पिक्चर आहे या डोळ्यांनी, या लेन्सने, हे पिक्चर अदृश्य होऊन जातं आणि याच्या पलीकडे जे आहे ते दिसायला लागतं, अदृश्य जगत. आता कॅमेरामन दादा इथे आहेत, हेमंत दादा पण आहे, संदीप भाऊ पण आहे. लांबच ज्या वेळेला ते फोटोशूट करायचं असतील त्यावेळेला हे जे जवळ दिसणार आहेत ना, हे ब्लर करत चालतात आणि लांबच्या व्यक्तीवरती फोकस करतात. एखाद्या झाडावरचा एक सीन घ्यायचा असेल तर फक्त ते फुल स्पष्ट दिसतं, बाकीचे पानं दुर्कट दुर्कट दिसतात. हे कसं शक्य आहे? म्हणतो हो, आपल्याला अनुभव आता घेता येऊ शकतो. आता ते नवीन काच नाही गेले, घरात आपण खिडक्यांना लावतो, दिवसा पलीकडचं दिसतं, रात्री काच आहे, आरपार आहे, दिसणार ट्रान्सपरंट आहे, पण त्याच्यात इकडून प्रकाश ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या प्रकाशातून पलीकडचं न दिसता मागचं दिसतं आपल्याला, आपल्या पाठीमागे काय चाललंय ते त्याच्यात आरशासारखं दिसतं. वास्तविक तो काच ट्रान्सपरंट आहे. ज्या वेळेला तिकडून प्रकाश होतो त्यावेळेला आपल्याला पलीकडचं दिसतं काचेतलं, पण ज्या वेळेला इकडून प्रकाश असतो त्यावेळेला पलीकडचं न दिसता त्या काचेत आतला भाग दिसतो, आपण स्वतः दिसायला. काच तोच आहे, पारदर्शक आहे. पण ही क्रिया कशी घडते? ही योगिक क्रिया आपल्या अध्यात्मात दिलेली आहे. त्यावेळेला त्याच्या ह्या लेन्स मध्ये बदल होतो, दृष्टीत बदल होतो आणि त्याला हे जग अदृश्य होतं. मी म्हटलो ना आता, देखा ना आशा वनी, त्याला ती नाही दिसत. ती जवळ उभी असलेली आशा ही दिसत नाही आणि तो म्हणतो देखा तो कोपरामा उभा आहे. आपण कुठे काय बाबा, काय बी काय बडबडता तुम्ही? नाही ना, तो घ्यायला आला मला. जे आपल्याला दिसत नाही ते त्याला दिसतंय, जे आपल्याला दिसतं ते त्याला दिसत नाही. या भोवतालीच्या दृश्य सुखासी जरी का अनुपम ऐसे मानसी, तरी पार कैसा पावसी भव सिंधू. यत् दृष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नष्ट होणार आहे. हे दिसतंय हे सत्य नाही, त्याला त्या वेळेला हे आपल्याला दिसणारं दिसत नाही, जे आपल्याला दिसत नाही ते दिसतंय. म्हणजे याचा अर्थ अदृश्य आणि सूक्ष्म जगत आहे. मग ही दृष्टी दोनदा प्राप्त होते. पहिल्यांदा ज्या वेळेला बाळ जन्माला येते त्यावेळेला मूळतः त्याला मूळ प्रकृती ती दृष्टी असते, मूळ त्याची लेन्स तीच आहे. परमात्म्याला पाहण्याची जी अदृश्य जगत तो त्याला पाहू शकतो. तो ह्या जगतातल्या अदृश्य घटना सगळ्या पाहू शकतो. एक बाळ जोपर्यंत त्याच्यावरती आपल्या मायेचा पडदा पडत नाही, ज्या वेळेला तोपर्यंत त्याला स्वार्थ कळत नाही, तोपर्यंत त्याला ती लेन्स भगवंताने मूळतःच दिलेली आहे. ते बाळ पाळण्यात पडल्या पडल्या हसतो, कानाकोपऱ्याकडे पाहतोय, वरती पाहता पाहता एकदम त्याला हसू येतं. वास्तविक आपण त्या बाळाजवळ अरे पिंट्या देख रे देख रे देख रे म्हणतो, मावशी अजून बाळाला काही नजर आली? अरे त्याचे डोळे तर एकदम न्यू ब्रँड क्यू आहेत, न्यू ब्रँड डोळे आहेत त्याचे, त्याला नजर नाही आली म्हणजे काय? नाही म्हणजे कंपनीने त्याला मोबाईल दिलाय पण सिम ऍक्टिव्हेट करून दिलेलं, त्या डोळे न्यू ब्रँड आहे पण त्याच्यात अजून दृष्टीच टाकून दिली नाही, तो तुम्हाला पाहू शकत नाही. आपण नुसत्या चुटक्या वाजव, ते आवाजाच्या दिशेने मान वळवतो पण त्याला ही व्यक्ती कोण आहे हे दिसत नाही. पण त्याला जे दिसतं ते आपल्याला दिसत नाही. तो कोपऱ्याकडे पाहून त्याला ज्या वेळेला त्या सात्विक किंवा तामसी त्या आकृत्या दिसतात, सात्विक आकृती दिसल्यानंतर तिच्याकडे पाहून तो एकदम हसतो, आनंदित होतो. आणि ज्या वेळेला त्याला त्या भयंकर आकृती या दिसतात त्यावेळेला एकदम दचकतो, घाबरतो, रडतो, हात असे मुठी वाळतो आणि भिल्यासारखं एकदम दचकून रडून उठतो. आपण तो बाळ घाबरलं, कोणाला घाबरलं? काही आहे का घाबरण्यासारखं? मग बाळ दचकलं कसं? तर ते बाळ दचकलं त्या अदृश्य जगतातल्या एक त्या भीतीदायक अशा आकृती पाहून. आणि त्या भीतीदायक आकृती म्हणजे हे भटकणारे जीव, ज्याला आपण
भूतप्रेत पिशाचारी म्हणतो, अदृश्य आत्मे. या अदृश्य आत्म्यांचं एक जग आहे. निश्चितच ते काही वर्षानंतर समोर येईल. संशोधक ते डिस्कव्हरीवरती दाखवतात, त्यांनी एक विशिष्ट आकृत्या कॅच करणारे कॅमेरे तयार केलेले आहेत. आपल्या लोकांची संशोधक बुद्धी नाही, आपण फक्त देव दाखवा आणि 5 लाख रुपये मिळवा. पण विदेशी लोक त्याच्यावरती या अशा ते खंडरमध्ये, स्मशानामध्ये, ओस पडलेल्या बंगल्यांमध्ये, भूतबंगले जिथे सांगतात ते त्या ठिकाणी पोहोचतात. ते कॅमेरे लावतात, त्या आकृत्या कॅच करतात. अदृश्य छाया त्याच्यात कॅच होत आहे हे दाखवतात. पहा डिस्कव्हरी चॅनल. आणि ते त्याला दिसतंय. एक त्या अबोध बालकाला हळूहळू त्याचा तो कॅमेरा, ती लेन्स बंद पडते आणि त्याला आता ते अदृश्य जग दिसेनासं होतं आणि त्याला हे जग दिसायला लागतं जवळच. मग त्याला आई दिसते, मामा दिसते, काका दिसतात, पण ते दिसत नाही जे तो आधी पाहू शकत होता. त्याच्यावरती मायेचा पडदा पडला. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, विपुढान पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. अरे बाबा, या सगळ्या गोष्टी किंवा माझं विराट रूप पाहण्याकरता तुझे डोळे चांबड्याचे काही कामाचे नाही आहेत. याच्याने ना सूक्ष्म दिसत ना गरिष्ठ दिसत. गरिष्ठ म्हणजे अति मोठी वस्तू ही या डोळ्यांनी दिसत नाही, आणि अति छोटी वस्तू ही पण या डोळ्यांनी दिसत नाही. ही फक्त मधली रेंज दिसते. अति सूक्ष्म, मी नेहमी सांगतो, मलेरियाचा जंतू, टायफॉइडचा जंतू दिसतो का आपल्याला? पण विज्ञान तर सांगतो माशीच्या एका पायावरती 1,00,000 जंतू असतील, एवढे बारीक किटाणू आहेत, पण डोळ्यांनी दिसता का? मग कसं काय मान्य करायचं? त्याच्यासाठी ते पाहण्याला मायक्रोस्कोप जसा गरजेचा आहे तेव्हा ते पाहता येऊ शकतात. तसं पृथ्वीपेक्षा 10 पट मोठाले ग्रह आकाशमालेमध्ये फिरतायत, पण दिसतं का डोळ्याने? मग त्याच्यासाठी टेलिस्कोप गरजेचं आहे, म्हणजे अगदी विशाल दृष्टी. म्हणजे अति मोठं तेही दिसत नाही, अति छोटं तेही दिसत नाही, फक्त मधली रेंज आहे. काय त्याच्यावरती भरोसा करता? याच्याकरता साधनांची गरज आहे, आणि हे जीवात्मे आणि देवाला पाहण्याकरता साधनेची गरज आहे. विज्ञानात साधनं आणि अध्यात्मात साधना. ज्या वेळेला ही प्रगत होईल त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी पाहू शकतात. मग दुसऱ्यांदा परमात्मा सांगतोय, लहानपणी देऊन तुला उपयोग नाही, कारण तू ते जग पाहण्याच्या ऐवजी तू हे मायवी जगत पाहायला लागलास, आणि म्हणून मी तुझी दृष्टी काढून घेतली. पण निदान जाता जाता तरी सुधारतो का? म्हणून ती मायवी दृष्टी पुन्हा परमात्मा काढतो आणि ही दिव्य दृष्टी देतो. त्याला ह्या सगळ्या यमदूतांचं दर्शन होतं. आणि असं सांगितलंय की ज्या वेळेला त्याला हे यमदूत दिसायला लागतात त्यावेळेला त्याला जन्माला आल्यापासून तर आता मृत्यूच्या क्षणापर्यंत संपूर्ण जीवनपट एक पिक्चर दिसतो. तो पिक्चर त्याच्या डोळ्यापुढे संपूर्ण कामे केलेत. मी काय वाईट कामं केलेत, मी कोणाशी कसं वागलो, चांगलं बरं वाईट सगळं काही त्याला दिसतं. तो पिक्चर स्पष्ट दिसतोय, तो ते सगळं पाहू शकतोय आणि तो बडबडायला लागतो. तो जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर येतोय. त्याला पश्चाताप होतो, दुःख होतो, पण आता वेळ निघून गेलेली आहे. आणि पोद्दार काकांच्या सांगण्यानुसार ते यमदूत आलेले असतात, फक्त त्याचा श्वास आणि घास संपायची वाट पाहत असतात. ज्या क्षणाला त्याचा शेवटचा श्वास संपतो त्या क्षणाला तो जिथे कुठे असेल, ज्याही अवस्थेत असेल, जसाही असेल तसाच्या तसा उचलतात. कोणी दाढीला बसलेला सारदीप झालेली असते, कोणी कप बशी घेतलेली असते, अर्धा कपात अर्धा चहा बशी. तो कीर्तनातलं भजनही पूर्ण होऊ देत नव्हतो. काही पुण्यवान कीर्तनकार असे आहेत की ज्यांना कीर्तन भगवंताचं नामस्मरण करता करता मृत्यू आला, त्यांनी तिथे देह ठेवला. काळाची हे होडी पडे, काळाची हे होडी पडे,
सोडविला जेव्हा सोडविला जेव्हा मायबाप सोडविला तेव्हा काळाची हे बुडी पडे काळाची हे बुडी पडे काळाची हे बुडी जय हो ज्या वेळेला सगळं आपल्या डोळ्यासमोर दिसतोय त्यावेळेला हा मरणातुर व्यक्ती डोळे मोठे करून आपल्या घरात इकडे तिकडे पाहत असतो. आपण म्हणतो आमचे बाबा वारले ना ते घरात त्यांनी एकदम मरणापूर्वी असं सगळं घर डोळे भरून पाहून घेतले आणि मग प्राण सोडला. ह्या काही लक्षण आहेत, ही अवस्था आहे. तो पिक्चर दिसत असतो त्याला, त्या नजरेसमोर तुम्ही नाहीये, नजरेत तुम्ही दिसत नाही. तो पिक्चर पाहत असतो. त्याला जे आपलं गत काळातलं सगळा भूतकाळ दिसत असतो आणि तो त्या डोळे उघडून सगळं पाहत असतो. त्यावेळेला घरातल्या लोकांनी एवढं बारीक नारीक नको द्या खोरे दादा, कोणी धसके घेऊन घेईल बरं. ते हातात दोरे घेऊन असं पाहत जसं की कोणाला शोधतच आहे. ही जी दोन आहेत भाऊ यमदूत श्यामसबल यांची नावं दिली आहेत गरुड पुराणात. या दोन यमदूतांकडे जबाबदारी असते त्या जीवात्म्याला यमलोकापर्यंत नेण्याची. तर या अवस्थेमध्ये ज्या वेळेला ती व्यक्ती, त्याला मांडी देणे म्हणतात, सगळ्यांनी तीर्थ द्यावं, पाणी पाजावं, सगळ्यांनी त्या मृत्यू प्रसंगी उपस्थित राहावं ज्यांना ज्यांना शक्य आहे, आणि प्राणोत्क्रमणाची वाट पाहिली जाते. मृत्यू येतो त्या क्षणाला एका वेळी हजारो विंचू चावावे. हजारो विंचूंचा दंश केल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास प्राण निघताना होतो असं गरुड पुराणात म्हटलं आहे. ती पीडा असते आणि ती पीडा सुसह्य व्हावी याकरता त्या जीवात्म्याच्या अंतिम अवस्थेमध्ये भगवान परमात्मा हे सगळे ऑप्शन स्विच ऑफ करून टाकतो. त्याचे कान, डोळे, तोंड, या सगळ्या चेतना, ही अवस्था, हे इंद्रिय
हे स्विच ऑफ करत असतो भगवान परमात्मा. आता मृत्यू कोणाकोणाला पायाकडून धरतो. बघा श्रीमद भागवतामध्ये जे गजेंद्र मोक्षाचं वर्णन आहे ते ह्या मृत्यूचंच आहे. कोणाला मृत्यू पायाकडून धरतो. आधी पाय धरले जातात. आपण म्हणतो उलटी सूज उनी बाबाले आते, आणि उलटी सूज येणं काही चांगलं. बसून घ्या बेटा, खुर्ची घ्या, बसून घ्या. उलटी सूज येणं म्हणजे पाय सुजायला लागतात, पाय जड पडायला लागतात, पाय उचलता येत नाही, हळूहळू चालणं फिरणं बंद होतं, फिरता येत नाही. आपण म्हणतो आमच्या काकांचं आता सगळं अंथरुणातच आहे, त्यांना संडास बाथरूम आंघोळ सगळं असं उचलून न्यावं लागतं, चालणं फिरणं सगळं बंद. समजावं ही स्टेप आहे. कोणाला पायाकडून मृत्यू पकडतो आणि पायाकडून एक एक ऑप्शन बंद करत चालतो, एक एक फंक्शन बंद करतो. कोणाकोणाला वरतून मग आधी कान जातात. नाही कालपर्यंत चांगला होकारा देत होती आजी, पण आता ना रिस्पॉन्सच नाही, नसते पाहते, आपण काय बोलतो समजत नाही, कान ऑफ झाले. मग हळूहळू डोळे ऑफ होतात, दिसत नाही. मग हळूहळू मेंदूची क्रिया, ती स्मरणशक्ती ओळखत नाही, तो स्विच ऑफ होतो. मग हळूहळू तोंड बंद होतं, बोलत नाही, खात नाही, पित नाही, टाकलेलं गिळत नाही, अटकून जातं. इथेच घास अटकतो, पाणी अटकतं, आणि ते अडकलेलं त्या नळीमध्ये असल्यामुळे घर 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 गुडगुड गुडगुड आवाज यायला लागतो. समजा आता हे हृदयापर्यंत पोहोचायला आलं. ह्या स्टेप्स आहेत, आणि ज्या वेळेला ही अवस्था हृदयापर्यंत पोहोचते त्यावेळेला हृदय बंद पडतं. तोपर्यंत तो निश्चित पडलेला असतो जीवात्मा. अहो काही लोक विचारतात आमच्या आजीने कधी खाणं पिणं सोडलंय महाराज, 8 दिवस झाले, मग देखा ना तिनं कधी जाईल. अरे ते महिना 2-2 महिने बिगर अन्न पाण्याचे 4-4 महिने राहतात लोक. नुसतं पाण्यावरती काही वर्ष लोक जगतायत. ते एक महाराजांची व्हिडिओ येतात ना युट्यूबला, दादा गुरु काहीतरी नाव आहे त्यांचं. नर्मदेच्या पाण्यावरती ते जीवन जगतायत आणि चालता फिरतायत. अन्न पाणी सोडलं म्हणजे कोणी मरत नाही लवकर. तर ह्या अवस्था आहेत. प्राण गेलेत, एक तर वरच्या मार्गे किंवा अधोमार्गे. मी पूर्वी सांगितलं प्राण गेल्यानंतर त्या व्यक्तीचं तोंड बंद करावं, जर राहून गेला असेल तर. आता घरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या, आता तो संपलाय, आता आपलं जीवन त्या ठिकाणी संपलं. आता इथून स्वप्न सुरू होतंय बरं, जी मी काल सांगितली. रात्रीची झोप म्हणजे मृत्यूचं दर्शन. एक छोटा मृत्यू आहे, रोज अनुभवतो आपण, आणि तोच मृत्यू आता दीर्घ मोठ्या स्वरूपात अनुभवणार आहोत. स्वप्नात आपण आपल्याला आजारी पडलेलं, ऍक्सिडेंट झालेलं, मेलेलं आपण आपल्याला मेलेलं पाहतो स्वप्नात. कोण मेलंय? मी स्वतः मेलोय, माझं प्रेत पडलंय, माझी घरची मंडळी आजूबाजूला रडतायत. मेलेलं कोण आहे? आपण. पाहतो कोण आहे? आणि आपण कशात आहे? स्वप्नात. मी झोपलेलो आहे, झोपेत मीच मलाच मेलेलं पाहतोय. कितवी स्टेज झाली ही? 3rd स्टेज. मी कुठे आहे? अंथरुणात झोपलेलो आहे. मेलेलं कोण आहे? मीच आहे, आणि त्याला मेलेलं पाहतो कोण आहे? मीच आहे. 3rd स्टेज. म्हणून आपल्याकडे 3 या संख्येला फार महत्व आहे. आपण ब्रह्मा विष्णू महेश, काली सरस्वती लक्ष्मी, सत्व रज तम हे 3 का म्हणतो. तर आपल्याला देह सुद्धा 3 दिलेले आहेत देवाने. एक जड देह, एक पिंडज देह आणि एक सूक्ष्म देह. जड देह इथे अंतरुणात झोपलाय.
सूक्ष्म देह त्या पिंडज देहाला मेलेलं पाहतो. आपल्या 3 अवस्था आहेत. एक सात्विक देह, राजसी देह, तामसी देह, त्रिगुण आहेत आपल्या शरीरात. आणि म्हणून एक देह दुसऱ्या देहाला मेलेलं पाहतोय. जड देह इथेच आहे. एक देह जळगाव, चाळीसगाव, मुंबई फिरून येतो स्वप्नात पुन्हा घरी. ही त्या दिव्य देहाची अवस्था आहे. मग आपण म्हणतो, दादा तुम्हाला मी कुठेतरी पाहिलंय हो, तुमची माझी भेट झाली पूर्वी. आपण बोललोय. म्हणतो नाही, मी तर ऑस्ट्रेलियात होतो, 8 दिवसापूर्वीच भारतात आलो, याच्यापूर्वी कधीच आलेलं नाही. पण मला वाटतं तुमच्याशी कधीतरी माझी भेट झाली. ही त्या सूक्ष्म देहाने झालेली भ्रमंती, तिथे झालेल्या भेटी या आपल्याला या जड देहात त्या स्मृती राहतात. आणि आपण म्हणतो नाही, मी इथे येऊन गेलेलो आहे, हा सगळा एरिया, हा परिसर मी पाहिलेला आहे, या गल्लीतून मी असंच गेलो असं मला वाटतं. पण यापूर्वी मी या गावाला कधीच आलो नाही, पण मला असं वाटतंय मी सेम ह्या गल्ली, हीच अवस्था, हाच नजारा, हे सगळं मी पाहिलं. कुठे? सूक्ष्म देहाने ज्या वेळेला विचरण केलं, जड देहाने नव्हतं झालेलं. मग आता जसा हा सूक्ष्म देह स्वप्नात एका क्षणात मुंबईला जाऊन परत येतोय, तोच देह आता इथे यमदूत त्या देहाला घेऊन यमलोकाला जाणार आहे. कारण जड देह तुम्ही जळून टाकणार आहे. मग त्याला कुठे नेलं जाणार? त्याला कसं नेलं जाणार? तर जो तुमचा सूक्ष्म देह जो स्वप्नात आता इकडे तिकडे भटकत होता ना, या सूक्ष्म देहाला धरून हे यमदूत आता यमलोकापर्यंत नेणार आहे. आणि याचा स्पीड म्हणजे हाय स्पीड आहे. हा या जड देहासारखा नाही. जळगावला जायला 2 तास ते गाडीने. याचा स्पीड काय गरुड पुराणात सांगितलं आहे. आता याचं तोंड उघडं असेल तर आता घरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या, त्यांनी तोंड बंद करावं किंवा मग तो रुमाल बांधून. कारण विशिष्ट अवस्थेनंतर, विशिष्ट काळ गेल्यानंतर ते हाडं, ते स्नायू, ती कातडी जाम होते आणि मग ते नंतर बंद होत नाही, ते आच राहून जातं. तो रुमाल बांधून तोंड बंद करावं. डोळे उघडे असतील त्या पापण्या बंद कराव्या. पाय इकडे तिकडे असे पसरलेले असतील त्याला सरळ करून लगेच अंगठे बांधून ते पाय ताट ठेवावे. दुमडलेले असतील, कोणी कोणी असं काणीवरती, एका काणीवरती असताना झोपेतच मृत्यू जातो, मग त्याला सरळ करून, त्याला दाब देऊन, वजन थोडंसं गादी वगैरे काहीतरी आजूबाजूला उशापेट लावून त्याला सरळ करून ते अंगठे बांधून सरळ करण्याचा प्रयत्न करावा. हाताचे अंगठे असे पोटाच्या ठिकाणी बांधून ठेवा. हात सरळ ठेवावे. चेहरा मान सरळ राहील अशा पद्धतीने ती ठेवावी. लगेच त्या शरीराला आता छान उपलब्धता आहे, पावडरी आहे, ती पावडर लावतात. याच्याने या वातावरणाचा परिणाम लगेच त्या शरीरावरती होत नाही, ते कडक पडत नाही. अंगाला पावडर चोळतात. ते आता मुंग्या लागू नये वगैरे वगैरे अशा पावडरी पण निघालेल्या आहेत, त्या लावतात. कापूर लावावा, सगळ्या अंगाला कापूर सोडावा. पूर्वीची पद्धत होती कापूर, आता त्या पावडरी लावतात. पण कापूर छान बारीक करून तो भीमसेनी कापूर सगळ्या अंगाला चोळावा, म्हणजे त्या प्रेताला मुंग्या लागत नाही, कीड लागत नाही, त्याला दुर्गंधी येत नाही, लवकर ते सडत नाही. नंतर जे सांधे आहेत जिथे ते फोड होतं, हात पाय कोपर गुडघे, या सांध्यांच्या ठिकाणी चांगलं गाईचं तूप पातळ करून ते चोळावं. त्या सांध्यांना ते चोळून आणि मग त्या प्रेतावरती चांगलं गरम वस्त्र, ब्लँकेट वगैरे ते पांघरून द्यावं, म्हणजे शरीर गरम राहतं. लांब असलेले नातेवाईक येई तोपर्यंत हे वाकडं होत नाही, कारण सरणार ठेवायला अवघड जातं. मग ते असं मध्येच पाय काढतं बाहेर. बऱ्याच लोकांचं होतं तसं. ते सरळ राहतं. नातेवाईकांना बोलवलं जातं, तोपर्यंत घरच्या लोकांनी त्या ठिकाणी काय करायचं, पोटावरती एखाद्या कापडामध्ये जाड मीठ, नसलं तर आपलं घरचं बारीक मीठ, त्याची पुरचुंडी तयार करावी, बेंबीवरती ठेवावी आणि एखाद्या कापडाने ते पोट बांधावं. म्हणजे शरीरातला जो आपण वायू वगैरे जो अडकलेला असतो, मी सांगितलेले हे वायू हे परिपूर्ण शरीरातून बाहेर निघू शकत नाही, काही अंश मध्ये अडकलेला असतो, तो ते निघण्याकरता